नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी अतिशय महत्त्वाची येत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, सकल हिंदू बांधवांतर्फे येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिर्डी येथील मेळाव्यात संबोधन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना मांसाहार करत होते असे वादग्रस्त व हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे। त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व या मागणीचे निवेदन सकल हिंदू बांधवांतर्फे येवला शहर पोलिसांकडून देण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अनंत शिंदे, मीनानाथ पवार, संतोष काटे, मयूर लकारे, अमोल पांगोळ, सागर नाईकवाडे, धनंजय कुलकर्णी, मुन्ना माडेवाले, रमाकांत भावसार, लखन परदेशी, बडा शिंदे, अमर चतानी, नारायण क्षीरसागर, आदेश काळे, दीपक चव्हाण, युवराज पाटोळे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत हीन अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत केलं। हा प्रभू रामचंद्रांच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे। सबब त्यांच्यावर द्वेषपूरक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रद्रोहाची ही कारवाई करावी आणि धार्मिक शांतता बिघडणार नाही याबाबत संबंधित सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त बाळगत जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करावी। आम्ही सर्वजण येवला शहर पोलीस स्टेशनला आत्ताच निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस निरीक्षक यांनी पण आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की लवकर आम्ही त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करू। करणारे गरळ ओकणारे जितेंद्र आव्हाड यांनी परत एकदा प्रभू श्रीरामाचा अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे आम्ही इथं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून निवेदन दिलेलं आहे। तरी त्यांनी गुन्हा जर दाखल केला नाही तर पुन्हा एकदा आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारू।